दिवस बाई खूपच मजेदार गेला फोन आहे ना. खूपच चांगलं वाटलं. आता हे गेले बी बाहेर. आता गेले असन बसाले मित्रांसोबत. काय करू मी? मला आईने फोन करायला लावला होता. ती आईले फोन करजो म्हणे. आई नानासाठी करते मी फोन आईले फोन करूनच पाहतो. हॅलो आई, काय करू राहिली? मग सध्या तर काही नाही करू राहिली. आता तर सध्या मी बाहेर आहे बाई, मार्केटात चालली मी. बाप्पा असं अशी कशी आता कशी काय चालली बाई तू मार्केटात? काय काम आहे व तुला आई? रात्रीचे 8 वाजून राहिले ना. मार्केटात कशासाठी चालली तू? त्या वहिनीनं केला ढोकळा. मग मला म्हणे जा म्हणे मी केच्या पाना म्हणे दुकानातून विकत म्हणे. आपल्या इकडे काय भेटते का? मग शेवटी मला मार्केटात जायला लागलं. असं आता केली का तिने ढोकळे? मग कर तुमची ढोकळ्याची केली का व? ढोकळ्याची कोर केली का तुम्ही? ओ बाई आता ढोकळ्याची कोर केली बाई. आता तिला वाटलं तिनं ते केलं. रातचं का जास्त लागते खाले म्हणून तिने ढोकळे करून टाकले. होऊन जाते भागून जाते. कसं येईन कर तर करही होते. त्या घरी काय केली हो कर? झालंय तुमचं जेवण खाणं झाली काय? हो आमच्या घरी ब्रेड पकोडा गेलता ना. मग झाले आम्ही लवकरच बसलो होतो दोघी जणी. करून टाकलं लवकर मोकळं होऊन गेलो. झालं आमचं 8-9 वाजेपर्यंत सगळ्यांचं जेवण खाऊन होऊन मोकळं झालं. आता का श्यामजी बाहेर गेले म्हणून म्हटलं चाल मला आईनं तुला फोन करायला लावला होता. तो कशासाठी फोन करायला लावला त्या सासून? कशासाठी हो आई? तुम्हाला आणलं नव्हतं ना इनमानीसाठी. तर माझी सासू म्हणे आता इनमानीसाठी आणायचं आहे म्हणे. तर म्हणे तू फोन कर म्हणे होळी झाल्यावर. आता झाली ना होळी. मग म्हटलं करून द्याव तुले फोन. मी काय म्हणतो काकूले सांगजो तुमचं रिकाम पण आहे काय तर आणि येऊन जा म्हटलं. मी पाठवतो येईल घ्यायले. तू ये काकू आले घेऊन ये. आपल्या 2 काकू येले आणि वहिनी येतच ना वहिनीले या. सोय का हो? तू इथं ते काकू शिला काकू तर भल्ली फुगाटली माझ्यासोबत. आणि ते येते का नाही येत आता? त्या घरी येईन का नाही येईन? काय झालं तू आणि काकूचं? काय झालं आता? कायसाठी फुगटली? तिनं माझी गंमत केली. मी तिची गंमत केली. आणि तिला एकदम मनाला काय वाटलं काय माहिती. त्या दिवशीपासून बिचारी बोलूनच नाही राहिली माझ्यासोबत. म्हणून म्हटलं आता काय येईन का नाही येईन तर. असं आहे काय? मग मी करू काय तिला फोन काकूले का तूच सांगतो? तू सांग आणि मी सांगतो तिले. मी कायले माझ्या कामानं भुलू? नाही बोलत तर नाही बोलत. ते तिला येऊशा वाटत तर येईन, नाही येऊशा वाटत तर नाही येईन. तू तुझ्या कर्तव्य कर. तुझ्या घरचं कार्यक्रम तर येईन असते. मला वाटते येईन म्हणून. ते एवढी काही ये नाही आलाही राखतं विसरून जात असते. हो काकू येते ना. मला माहिती आहे ना काकू येते म्हणून. काकू अशी नाही आहे म्हणून. हो त्या घरी येते त्या घरी ते. मग तू तयार आहे ना? तू कधी यायला तयार आहे ना? हो मी कधी यायला तयार आहे बाई. आता मी गाडी कंपनच आहे मला. आता काय घरचं वाईट त्यात पात बसून ते. पण आता लय दिवसाचं आणलं नाही त्या सासून. आता येतोच मी. आता त्या काकू विकूचं काम पण भेटलं पाहिजे. हो मग काकूली विचारतो. दोन्ही काकूली विचारतो. मी काय म्हणतो आई आपली वहिनी कशी आहे? चांगली आहे? वागते चांगली? कशी वागली तर चांगलीच म्हणा लागन ना बाई. आता तिच्याच आपल्याला हातचं खा लागते. म्हणा लागनच चांगली वागून राहिली म्हणून. काही केलं तरी. आता तुला सांगू काय बाई कोमल? तिनं काय केलं? तिनं का नाही म्हटलं चिप्स तळले. आम्ही त्या दिवशी चिप्स केले. तिनं चिप्स तळले. आहे ना तिला असं वाटलं का मी आहेच नाही. माझ्या लक्षच होतं हिनं चिप्स तळले म्हणून. हिनं काय केलं तिच्या नवऱ्याला दिलं म्हणजे त्या भावाले. आणि हिनं आणि लेकराला दिलं खाऊन घेतली. म्हटलं मला एवढे टीचभूर नाही दिले म्हटलं. एक चिप्स नाही दिला म्हटलं तिनं. पण म्हटलं कोणती बाहेरच्या बैली देतो म्हटलं. हिनं मी घरातली बाई असून ठेवलं नाही म्हटलं दिलं नाही म्हटलं. मला माझं लक्ष होतं याईनं तैलं म्हणून खाल्लं म्हणून. पाय बरं आताच ते अशी करते तर पाय बरं. तू सांग बरं कोमल कसं करा. मी तर म्हटलं माझ्या सासूसाठी घासातला घास ठेव. बापी बाहेरच्याला देतो म्हटलं. हिनं घरातल्याला दिलं म्हटलं. जाऊ दे ना. आता काय करतो उलिशा गोष्टीवर लक्ष द्यायला लागत का? गोष्टी सोडून द्यायला लागते. ती जाऊ दे करताची अशी सफारून राहिली. आता ती अशी लपून खाते. अशी सवय चांगली आहे काय? म्हटलं नाही का ती अशीच करत जाईन. नेहमी काही करत जाईन. दोघं नवरा बायका खात जाईन. मला नाही देत जाईन. मग त्या बाबाला देत नाही जात जाईन. मग आम्ही काय खावच नाही काय? आपण काय तिची वाट पा. आपण घ्या आपण येतं आणि तिच्यावर काय रुसा. तू त्यासाठी तेच जाईन बाबाला देत जाय. तू कोण नेत? तू कोण नाही खात? तुला अधिकार आहे ना खायचा. तू खात जाय. काही टेन्शन नको घेत जो. नाही दिलं ना तर लगेच तिच्या देखता घ्यायचं ना आपण तयाचं. बाई सून होय ना असं करायला नाही पाहिजे ना बाई तिनं. रुसाची गोष्ट नाही आहे. हे सगळ्याला घेऊन चालण्याची गोष्ट आहे. हे तुला समजून राहिलं. हे तुझे विचार झाले. आता सगळ्याचे विचार का सारखे असते का आई? सांग बरं. सगळे विचाराचे वेगवेगळे असते. मग द्याच्या वेळेस तिले हे वाटते द्यावं नाही वाटत मला. आणि काम करायच्या वेळेस जेव्हा चिप्स पाळायचे होते तर माया हिरस करे. म्या जोपर्यंत म्हटलं चिप्स पाळले नाही तोपर्यंत तिनं चिप्स पाळले नाही म्हटलं. ते आलू म्हटलं असे नरम येऊन राहिले होते. पण नाही म्हटलं इले पाडू द्या आपणच खायले. माया हिरस करे हिरस खोऱ्या वाहनाची. आणि म्या जोपर्यंत केलं नाही तोपर्यंत बाई तिनं हात नाही लावला काहीच नाही. म्या चिप्स पाळले बिचारे रात्रीचे. त्याच्यानंतर म्या शिजवले सकाळी. फक्त तिनं काय केलं ना मिलर टाकले. तर काय केलं आम्ही चिप्स केले अशी सांगते बायले. लागन सारं मायकडून करून घेतलं. जाऊ दे लहान सण गोष्टीवर लक्ष देतो. जो आपलं काम करायचं आपण आपले कर्तव्य पार करायचे. हो आपण आपले कर्तव्य पार पडायचे. तिनं नाही पडावं आहे ना. असं आहे का तुझं म्हणणं? तुझे बरोबर आहे बाई. पण हे अशी सवय चांगली नाही आहे लपून खायची लपून छपून. असं बरोबर आहे का वागणं? मग मी काही म्हणत नाही म्हणून
सांग मग त्या सासूले, मी तर येतो बाई. त्या काकवाईला विचार तू फोन करून. मी तर तसं सांगतो त्याला, पण तू यानं विचारायला पाहिजे. कसं आहे तू मन पाहिजे ना त्या. हो आई, मला विचारतो मग माझी सासू फोन करतेस त्याले. सासूले बोलायला लावतो मी. अशीच करतो, तू फोन करतो त्या सासूले बोलायला लावतो. मग ते येतेच होत्या. कामातलं काम टाकून यायला लाव तू त्याला म्हणा. आता माझ्या घरचं झालं म्हणा, मग अधिक मग टाइम भेटन नाही भेटन म्हणा. आता चाललंय असे पहिले बोलून घेतो बाई. हो आई, काळजी नको करून, बरोबर बोलून घेतो. पोचली का आता घरापर्यंत? पोचली काय? कुठपर्यंत आहे? जवळच आहे विचारे. आता पोचूनच राहिली तर जवळच आहे घराच्या, जास्त दूर नाही आहे. 5 मिनिटात पोचतोच मी घरी. त्या वहिनीला सांगा लागते काय का तू फोन करशील तिले का मी सांगू तिले? मी वहिनीला मीच फोन करतो ना, मीच सांगतो अधिक म्हणून फोन नाही केला मले. मग मी कायले जाऊ? बायपाशी म्हणते, त्याच्याशी मीच कर. नाही तुला सांगितलेलं वेगळंच पडते, म्या म्हटलेलं वेगळंच पडते. हो तसंच कर बाई, तसंच कर. ठेवतो. ठेव मग, करतो मग अधिक फोन. हो म्हणा बाई, आता आईसोबत बोलणं, पण का वहिनीचं हे वागणं पण चांगलं नाही. आईचंही बरोबर आहे, पण मी आईला समजून सांगते. काय करत आता, समजून तर सांगणं आहेच आपल्याला. नाही आईला लावू लागलं तर मग अधिक भांडणाचं मूळ वाढते, म्हणून आपण आईला सांगा लागते समजून. वहिनी तर जाईन अधिक बाहेर, थोडंसं बाहेर फिरायला बायांसोबत. चल मी जाते. अवनी तर ते बाया आल्या असेल ना बाहेर फिरायला. आईच्या ग आता लवकर येणार. आपलं आज लवकर झालं म्हणून आपल्याला चुळमुंग्या सुटल्यासारख्या झाल्या. त्याची व्हायचंच असेल ना. आपण लवकर बसलो स्वयंपाकाला. आपण ब्रेड पकोडा होता म्हणून लवकर करायला बसलो, मग आपल्याला लवकर उरकलं म्हणून आपल्याला सोडवायला खूप वेळ झाला. काही वेळ नाही झाला. 8:30 वाजले फक्त. 8:30 वाजता येते का 10 वाजता येणाऱ्या बाया. आता आपल्याला कसं टाइमपासच करणे, नाही तर एकटं काय फिरतो का आपण? हो आज लवकरच झालं. तुम्ही लवकरच बसल्या ना, 6 वाजता बसल्या का 6:30 बसल्या? भल्ली घाई झाली ती आज तुम्हाला तर. हो आई, आम्हाला असं वाटलं का आज सगळेजण घरी आहे आणि त्या निमित्तानं लवकर का न होते कर नाही होते बा, म्हणून आम्ही केला आनंदानं लवकर दोघी नाही, आणि लवकर उरकून गेलं. मग अगं कोमल, आईला फोन केला का तू? आईला विचारलं का इना आणासाठी? तर काय म्हणे आई? आता आईला केला तर मी फोन. आई म्हणे माझा आहे म्हणे रिकाम पण म्हणे. आणि आता तू तुझ्या काकू आईला विचार म्हणे. आणि आई विचारतो म्हणे काकूले. आता आई मार्केटमध्ये होती. आई मार्केटमध्ये गेली होती आत्ता 8 वाजता. मी आत्ता फोन केला होता. बापरे, एवढ्या वेळाने गेली का मार्केटमध्ये? कायसाठी गेली एवढ्या वेळाने मार्केटमध्ये? आई वहिनीनं केला म्हणे ढोकळा. तर मग घरी काही कॅचअप्स राहिला नसन, लेकरं खाऊनच घेतात ना ते नुसतं. तर मग आईला पाठवलं होतं. काय 5 मिनिटाचा रस्ता होता, मग आईच गेली असन. असं आता वहिनी चांगली राहते का आई सोबत? चांगली राहू का नाही राहू, कोणाला सांगण्यात अर्थ आहे. सांगायला नाही पुरत असते. माहेरच्या गोष्टी सासरला सांगायच्या नसते. वहिनी पहिल्यापासूनच चांगली राहते. कधीच आईसोबत भांडत वगैरे नाही. चांगलाच राहते माझी वहिनी. खूप चांगली माझी वहिनी स्वभावानं. हो असंच पाहिजे बाई, चांगलंच पाहिजे. नाही तर मग घरात कलह असलं म्हणजे करमत नाही ना. चांगलं आहे ना, भांडत नाही काही नाही. मग असंच पाहिजे असते. काय सांगू, हिरच कोर आहे म्हणून माझी वहिनी एक नंबर. माझा हिरच करत होती. तर मी अंग टाकतो, तुम्ही फिरायला जा. बसा ना बाहेर दोघी जणी. गरमीत बसल्यापेक्षा लयच गरम लागते घरात. कशाला बाई अंग टाकता? चाल ना तुम्ही बाहेर. गरमीत झोपल्यापेक्षा चला बाहेर, जराशी हवा लागते चांगली, थंडी चांगली लागते. होय चला आपण सगळे जणी जाऊ बाहेर, मस्त बसू. 2-3 बाहेर येते, जरासं म्हणे आपलं ते लोकांमध्ये. हो चला तुम्ही व्हा समोर, मी येते.